नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत फॅब्रिक पेंटिंग कोर्ससाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती। चला तर मग पाहूया। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत कलर्समध्ये तुम्हाला ॲक्रेलिक कलर आणि फॅब्रिक कलर दोन्ही प्रकारचे कलर मिळतात आणि दोन्हीही कलर्स तुम्ही फॅब्रिकवरती यूज करू शकतात। प्लेन कलर झाल्यानंतर तुम्हाला लागणार आहे गोल्डन कलर, पर्ल मेटॅलिक कलर म्हणून मिळतो असा हा गोल्डन कलर। त्यानंतर आउटलाइनरला म्हणजे आउटलाइनिंगला तुम्ही आउटलाइनर यूज करू शकता, 3D आउटलाइनर। यामध्ये तुम्हाला हवे ते शेड्स मिळतात, म्हणजे वेगवेगळे कलर्स देखील मिळतात। इथे मी गोल्डन कलर घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर तिथे घेऊ शकता। यानंतर आपल्याला लागणार आहे मीडियम वन लागतं आपल्याला कलर जेव्हा घट्ट होतात तेव्हा त्यामध्ये मिक्स करण्यासाठी, कारण फॅब्रिक पेंटिंग करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यासाठी आपल्याला मीडियम वन यूज करायचा आहे। यानंतर आपल्याला लागणार आहेत ब्रशमध्ये जेव्हा आपण बिगिनर्स लेवल असतो तेव्हा आपल्याला 2 नंबरचे ब्रश यूज करायचे आहेत। फ्लॅट ब्रश 2 नंबर, राऊंड ब्रश 2 नंबर आणि आउटलाइनिंगसाठी आपल्याला पॉइंटेड असा 0 नंबरचा ब्रश इथे यूज करायचा आहे। डिझाईन मोठं असेल तर तुम्ही मोठ्या नंबरचा ब्रश यूज करू शकता, डिझाईन छोटा आहे तर छोट्या नंबरचा ब्रश आपल्याला यूज करायचा आहे। ब्रश झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे पेन्सिल, रबर आणि शार्पनर। आता या बेसिक गोष्टी झाल्यानंतर आपण जेव्हा ब्रश पेंटिंग करताना पाण्यामध्ये डिप करणार आहोत तेव्हा तो परत पुसून घ्यावा लागतो आणि पुसण्यासाठी आपल्याला खराब कॉटनचा कापड लागणार आहे, तसेच खराब कापड कॉटन। त्यानंतर ज्यावरती आपण पेंटिंग करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत, त्यासाठी आपल्याला व्हाईट कलरचा फॅब्रिक घ्यायचा आहे कॉटनचा आणि फ्रेम घ्यायची आहे 10 नंबर, 8 नंबर, 12 नंबर। तिन्हीपैकी तुम्ही कुठल्याही एका नंबरची रिंग म्हणा किंवा फ्रेम ती घेऊ शकता। छोटीच घ्यायची आहे फ्रेम, जास्त मोठा नंबर नाही घ्यायचा आहे, कारण बिगिनर्स लेवलला आपल्याला छोट्या नंबरवरती ते व्यवस्थित पेंट करायला येईल, प्रॅक्टिस वगैरे। आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हे सर्व बेसिक साहित्य बेसिक फॅब्रिक पेंटिंग कोर्ससाठी लागणार आहे। तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।